उन्हाळ्यात जेवण कमी जाते, मग ताटाला जर चमचमीत तोंडी लावायला पदार्थ असेल तर 4 घास जास्तच जातात, हो की नाही? त्यासाठी मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास दही मिरची. ही तुम्ही पराठ्यावर पण खाऊ शकता. अगदी चमचमीत आणि झटकन होणारी ही रेसिपी. खूप वेळ लागत नाही रेसिपीला, तर चला रेसिपी स्टार्ट करूया. या रेसिपीसाठी कमी तिखट मिरच्या मी निवडलेल्या आहेत. ह्या मी मुठभर घेतलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून आपण त्याची व्यवस्थित देठं काढून घेऊया. तुम्ही देठासकट जरी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देठ ठेवले तरी चालतील. त्यानंतर आपण त्याला असे मधून थोडेसे स्लिट देऊया, मधून कट करूया ती मिरची. अशा सगळ्या मिरच्या आपण व्यवस्थित कट करून घेऊया. बघा, सगळ्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण फोडणी देऊया. यासाठी मी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकूया. जिरे व्यवस्थित बारीक भाजून घ्यायचे आहेत. गॅसची आच मंद ठेवायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये मिरच्या टाकूया, व्यवस्थित धुतलेल्या सगळ्या. त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. गॅसची आच मंद का ठेवावी? कारण तेलामध्ये मिरची टाकल्यानंतर तडकन उडतात ते अंगावर खूप. त्यामुळे ती आच मंदच ठेवायची आहे. परतून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकूया. 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. 1 चमचा धनेपूड टाकूया. 1 चमचा जिरेपूड टाकूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया. जास्त तिखट मिरची घ्यायची नाही, कारण जर जास्त तिखट मिरची घेतली तर तेलात टाकल्या तिचा ठसका उठतो. त्यामुळे जरासा कमी तिखट असणाऱ्या मिरच्या आपण निवडायच्या आहेत. अर्धा चमचा मीठ टाकूया यामध्ये आणि तेही व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. गॅसची आच मंद ठेवायची आहे, नाहीतर मसाले सगळे आपले करपतील. त्यामुळे गॅसची आच मंद ठेवायची आहे. त्यानंतर आपण बडीशेप बारीक करून 1 चमचाभर टाकायची आहे. बडीशेप भाजायची वगैरे नाही, डायरेक्ट तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी दही घेतलेलं आहे, ते 4 चमचे आपण इथे टाकायचं आहे. दही हे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे मी. आता आपण ते व्यवस्थित हलवून घेऊया. लक्षात ठेवा, ह्या दह्यामध्ये ह्या मिरच्या व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या ज्या मिरच्या आहेत कडक, त्या सगळ्या मऊ झाल्या पाहिजेत. तोपर्यंत ते हलवत राहायचं आहे, कारण दह्याला पाणी सुटतं, त्यामध्ये त्या व्यवस्थित शिजल्या जातात. जेवढा जास्त तुम्ही शिजवाल मिरची, तेवढी ती छान लागते चवीला. पलटून आपण सगळ्या मिरच्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. बघा, दही कमी झालेलं आहे, त्यातलं आटलेलं आहे. एक वाफ काढून घेऊया आपण मिरच्यांना. एक वाफ काढलेली आहे. आपली दही मिरची तयार झालेली आहे. ही दही मिरची तुम्ही उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा आणि खाऊन बघा. तुम्हाला नक्की आवडेल. मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बरोबर बेल आयकॉनचं बटनही दाबा. त्यामुळं येणाऱ्या माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला लगेच पाहता येतील. बघा, छानपैकी मिरची तयार झालेली आहे. ही झटपट होणारी मिरचीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा. थँक्यू. बाय.